हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? बरेच राश्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आता सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आणि आज झाला थोडा झोपेतून उठायला वेळ, कारण की थोडं कसं सकाळी सकाळी कंबर थोडी जास्तच दुखते, तर त्याच्यामुळे उठायची इच्छाच नाही होत. तरी पण उठावं तर लागतंच, कारण की डबा वगैरे करावा लागते. तर आता वेळ झाला तर माझे मिस्टर म्हणते मी भाजी करून देते, तू पटकन पोळ्या टाकून दे. तर ठीक आहे म्हटलं, तेवढाच आपल्याला कसं हे आराम पाहिजे, चान्स पाहिजेच की नवऱ्याने भाजी बनवली पाहिजे, कोणतं काही ना काही तर केलं पाहिजे. तर भांडे वगैरे ते पडलेच आहे, भांडे पण मी घासले नाही अजून, काही नाही. तर चला आता स्वयंपाक करते पहिले. मग तर माझा ब्रश वगैरे करून झाला आणि नंतर मी गरम पाणी पिली आणि थोड्या वेळाने मग चाय घेतला थोडा. आणि कसं ते गोळ्या वगैरे घ्यावं लागते म्हणून थोडे म्हटलं 2 बिस्किट खाऊन घ्या. तर मग ते म्हणते तू चाय घेऊन घे पहिले आणि मी भाजी करते. तर म्हटलं भाजी करा. आता पहिल्यांदा म्हणजे कधी कधी असा चान्स मिळते आपल्याला आयतं, नाही तर सकाळी उठा पहिले स्वयंपाकात लागा. तर आता तब्येतीमुळं तेवढाच चान्स भेटला तर थोडं बरंही वाटून राहिलं की नवरा तरी काही ना काही मदत करू लागते. तर कसं आरामाची गरज आहे, पण मी कशी आराम जास्त करत नाही, कारण आपण जर झोपूनच राहिलं तर घरातले कामं कोण करण? माणसांना एवढे कामं नाही समजत ना. माणूस जास्तीत जास्त भाजी करून पोळ्या करून स्वयंपाक करू शकते, पण बाकी कामं तर आपल्यालाच करावं लागते. तर मग मी म्हटलं की मग चाय वगैरे घेतला, मी बिस्किट वगैरे खाऊन घेतले कारण गोळ्या घ्यावं लागते म्हणून. आणि नंतर मग तेही भाजी करण तरी आपल्याला कसं थोडी ना थोडी मदत करावंच लागते. आणि उचल वाचल गॅस ओट्यावरचं बघा, गॅस ओट्यावर किती पसारा काढून ठेवलेला आहे. तरी पण कसं आता तब्येतीमुळं थोडं ॲडजस्ट करून घ्यावं लागते, नाही तर मी कसं मला पसारा वगैरे दिसला ना तर मी जास्त बडबड बडबड चालू होऊन जाते माझी. तर मग त्यांनी भाजी केली आणि मग मी भिजवली कणिक. मी म्हटलं मी कणिक भिजवून पोळ्या टाकून घेते. तर मला हा कणिक भिजवल्यावर पसाराही उचलायचा होता आणि गॅस ओट्यावर पसारा दिसला तर कसं कामं सुचत नाही ना. तर मग भाजी केली, तरी मी त्यांना लसूण निवडून दिला आणि वड्याची भाजी केली होती, मुंगाच्या वड्याची. तर वड्या वगैरे बारीक करून दिल्या, कारण आम्ही मोठ्या मोठ्या वड्या करते. तर मग त्या बारीक केल्याशिवाय भाजी म्हणजे करत नाही त्याची. नाहीतर मग कसं बारीक जर आपण केल्या नाही त्या वड्या तर मग त्या लवकर शिजत नाही. तर मग आता मी पोळ्या टाकत आहे. तर ते गेले आहे अंघोळीला आणि डब्बा कसा डब्याची घाई असल्यामुळं पटापट धुको का काही हो, पण सकाळी पहिले पटापट करावं लागते. हे बघा पोळ्या करता 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 माझा एक एक पसारा उचलणं चालूच असते. तसं तब्येत वगैरे बिघडली म्हणजे कसं माझी सगळे केअर करते घरामध्ये. तू आराम करत जा, मीच कामं करत जाऊ. पण आपल्यालाच वाटते ना, आपण दिवसभर एक एक थोडं 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 थोडे काम केलं तरी कसं आपले कामं होऊन जाते. आणि माणूस काय बाहेरचेही कामं करण दिवसभर आणि घरातलेही कामं आपल्यालाही कसं चांगलं नाही वाटत. कधी कधी येते मनावर असं की आपल्याला आराम करायला नाही भेटत, नुसतं कामच करावं लागते. पण जेव्हा दुखते ना तेव्हा मग आराम नाही करावं वाटत तर कामं करावं वाटते, असं उलटं आहे माझं. तर मग आता मी पोळ्या वगैरे करून घेते. त्यांची अंघोळ झाली, नाश्ता पण झाला. सकाळी त्यांना नाश्ता पण पाहिजे आणि नाश्ता झाल्यानंतर मग काय डबा बांधला की मग आपल्या कामावर जाते. तर झालं. मग मी म्हटलं त्यांना तुमचा डबा वगैरे बनवून घ्या. आता आजकाल म्हणजे थोडं कसं दुखते तेव्हापासून काही ना काही मदत करते घरात. नाही तर पहिले नाही करे एवढे, पण आता करते. कसं वेळ होऊन जाते पण कसं अक्कल येते, अशासारखी गोष्ट आहे ते. आणि नंतर मग आता बरं पण वाटते का नाही बा, काही ना काही आपल्याला घरात मदत होते. तर बघा हे फूल त्या दिवशी कसं कसं पांढऱ्या कलरचं होतं आणि नंतर 2 दिवसांनी त्याचा कलर बदलला, छान गुलाबी दिसत आहे. तर मी म्हटलं चला आता म्हणजे एक एक फूल कळी काही यो झाडाला मला कसं आवड आहे, दाखवलं पाहिजे. माझं जे गार्डन आहे ते मी तुम्हाला दाखवतच असते, गॅलरीतल्या तिकडच्या पण आणि इकडच्या पण. एक एक फूल का बरं नाही येत पण मी व्हिडिओमध्ये दाखवत असते. आणि नंतर मी झाडू वगैरे मारून घेते, कारण कामाची सुरुवात झाली. आणि ते गेल्यानंतर मग मी थोडं कसं आराम केला. आराम म्हणजे एकसारखं उभं राहून राहून मग ते कसं पाठ लागून येते ना. मग थोडा आराम केला तर मग आपले धीरे धीरे कामं चालूच असते. आणि व्हिडिओ काढायला लागते, व्हिडिओ काढते, शॉर्ट व्हिडिओ पण बनवते. आपलं रनिंग दिवसभर म्हणजे माझं चालूच असते. सकाळपासून जर दुखलं तर थोडं बसते, आराम करते. नाही मग चांगलं बरं वाटलं तर मग कामाला लागते. तर असं दिवसभर रुटीन माझं चालू राहते.
तर आता झाडू वगैरे मारून घेते. तरी फॅनला खूप जाळे लागून गेलेले होते, ते पण झाडून घेतले मी, फॅनचे जाळे. आणि आता मग कसं कामं तर दिवसभर बाईंनाच दिसते ना, माणसं कामंही करन तर कशी करते वरवर कामं, तसे काही मला पसंत येत नाही. आणि मी आराम करणं बहुतेक टाळते. आता ते म्हणते मला आरामासाठी आईकडे चालले जा, पण कसं जावं, एक बाई जर घराच्या बाहेर गेली तर आपलं घर कसं होऊन जाते. आणि काय आहे, 15 दिवस आराम करन, पण तिकडून आल्यावर 8 दिवस नुसतं साफसफाई करावं लागते, काही फायदा नाही राहत. म्हणून मी कसं घर सोडून जातच नाही. त्याच्यापेक्षा नाही गेलं आणि थोडं घरी आराम करत जायचं आणि काम करत जायचं, असं करते. आणि कसं मी कामाचा जर आळस आला मला, असं म्हणजे दुखलं, तर मी कसे स्वामी समर्थाचे गाणे वगैरे असे म्युझिक येते लावून देते. त्याच्यामुळं मला कसं मग थोडं काही वाटत नाही, दुखण्याकडे पण लक्ष जात नाही आणि आपलं कामात पण मन लागते. आणि कधी कधी मग असे आपले जे ओल्ड सॉन्ग आहे ते जुने वगैरे ते पण लावून देते. आणि असे कामं करून पाहिले ना, तर असं म्हणजे कसं आपलं मन लागते आणि दुखण्याकडे आळस असं काही येत नाही. तर झालं मग माझं झाडझूड वगैरे करून झाली. तर मग आता तेवढे टोपलं भरलेलं आहे, तेवढे भांडे घासून घेतले. आणि भांडे घासताना मी एवढी म्हणजे इकडल्या साईडनं उभी राहते, पण ते ओली होऊन गेली ना, म्हणून मी त्या साईडने उभी आहे. आणि भांडे धुताना मी एवढी होते, ओली होऊन जाते. बेसिंगमध्ये भांडे धुते पण तरी पण ओली होऊन जाते मी. आणि नंतर बॉटला वगैरे घासायच्या होत्या, हे पाण्याचं कॅन पण घासायची होती. तर चला म्हटलं आता धीरे धीरे मनात आलं, तर कसं मन जर झालं तर पूर्णच कामं स्वच्छ करून घ्यावं असं वाटते. तर भांडे वगैरे पूर्ण झाले माझे. मग गॅस ओटा वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतला. कारण गॅस ओट्यावरही भाजीचं हे ते उडते, तर पूर्ण कसं चिकट साबणाने ते पूर्ण भिंती वगैरे स्टाईल भिंतीची घासल्याशिवाय काही होत नाही. तर बघा, गॅस ओटा माझा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे. आणि हे भांडे ठेवायचे होते मग उन्हात मला, कारण वाढले म्हणजे कॅन बरं होते त्याचा पूर्ण पाणी भरून राहते ना, तर वास येते ना, आतमधून शेवाळल्यासारखी होते कधी कधी. हे कसं आपल्यालाच समजते एवढे कामं. आणि ते पाणी नेते भरून प्यायला, पण कॅन कधी घासत नाही. म्हणून मग म्हटलं चला आज घरी आहे कॅन, तर घासून टाकली. आणि मग पोछा वगैरे लावून घेते. पोछा मला फक्त हेच रूम पुसायची होती एकच, बाकी काही पुसत नाही मी जास्त. म्हणजे 2-3 दिवसच पुसते हप्त्यातून पूर्ण, नाही तर मग किचन मी रोजच पुसते. तर बघा, मी हे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं चिमणीचं घरटं. चिमणीने बघा छोटंसंच होतं, जेव्हा दाखवलं होतं ना तेव्हा तिने सुरुवात केली होती ते घरटं बनवायला. आणि आता तिनं पूर्ण घरटं घोसला असा पूर्ण मोठा केला. छान पिल्ले पण झालेले आहे त्याच्यात. आणि चिवचिव ओरडत असते ते पिल्ले. तर ते बाथरूमच्याच खिडकीच्या वर आहे, म्हणून मी तुम्हाला आता दाखवलं. आता आंघोळ वगैरे झाली माझी आणि आता थोडीशी पावडर वगैरे लावते आणि मग करते पूजा. कपडे वगैरे मी मशीनमध्येच टाकते, कारण जास्तीचे कपडे होतेच नाही तर मग घासावं लागते बसून. तर मशीनमध्येच टाकले कपडे आणि आता करत आहे मी पूजा. तर पूजा झाली माझी. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगत जा. इथेच मी व्हिडिओची एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.